दीड वर्षापासून पूल रखडला, नागरिकांची मोठी गैरसोय. राष्ट्रवादीचे युवक जिल्हा शहर अध्यक्ष राजेंद्र जाधव यांची वारंवार जिल्हा अधिकाऱ्यांकडे धाव. मस्तगड स्टेशन रोड आणि गांधी चमन स्टेशन रोडला जोडणारा महत्त्वाचा मार्ग ठप्प. रिक्षा, दुचाकी, चारचाकींसह स्कूल बसचीही वाहतूक बंद. जालना शहरातील महानगरपालिकेसमोरील गल्लीमध्ये असलेल्या पुलाचं काम तब्बल दीड वर्षापासून रखडलं असून त्याचा मोठा फटका परिसरातील नागरिकांना बसत आहे. मम्मादेवी मंदिर ते स्टेशन रोड तसेच गांधी चमन ते स्टेशन रोड या दोन समांतर प्रमुख रस्त्यांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग अर्धवट पुलाच्या कामामुळे बंद झाल्यानं नागरिकांची अक्षरशः हेळसांड होतीये. महानगरपालिकेसमोरील हा रस्ता प्रभाग क्रमांक 9 मध्ये येतो. पुलाचे काम अर्धवट राहिल्याने या मार्गावरून ऑटो रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहनं तसेच स्कूल बसची वाहतूक बंद झाली आहे. परिणामी परिसरातील नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत असून दैनंदिन प्रवासासाठी मोठा वळसा घ्यावा लागतोय. अर्धवट पुलाचे काम तातडीनं पूर्ण करण्यात यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट, युवक जिल्हा शहर अध्यक्ष राजेंद्र साहेबराव जाधव यांनी यापूर्वीही वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. मात्र या मागणीची पुरेशी दखल घेतली जात नसल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. दरम्यान राजेंद्र जाधव यांनी सोमवारी पुन्हा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि रखडलेल्या पुलाच्या कामाचा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिला. नागरिकांच्या समस्येची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी तातडीनं अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पाठवून पुलाच्या अर्धवट कामाची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पुलाची पाहणी केली असून पाहणीचा अहवाल जिल्हा अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असल्याचं सांगितलंय. दरम्यान येत्या 4 ते 8 दिवसात पुलाचे काम सुरू करून पूर्ण करण्याच्या दिशेनं ठोस कार्यवाही झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट यांच्या वतीनं मोठं जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शहराध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे. दीड वर्षांपासून रखडलेल्या पुलामुळे दोन समांतर रस्त्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्गच बंद पडलाय. प्रशासनाने आता केवळ पाहणी न करता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून नागरिकांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. यापूर्वी सुद्धा आम्ही या अर्धवट पुलाच्या कामासाठी जालना पालिकेला आयुक्त मॅडम असतील, बांधकाम अभियंता असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जालना शहरच्या वतीनं शरद पवार गट अनेक वेळेस आम्ही निवेदन देऊन तक्रार अर्ज करून सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही. म्हणून आम्ही आज जालना जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे अर्धवट असलेले पुलाच्या कामाचे आम्ही या ठिकाणी तक्रार केलेली आहे. आणि सदरील जे अर्धवट पुलाचे काम जे झालेले आहे मागील 1.5 वर्षापूर्वी केलेलं काम आहे. प्रभाग क्रमांक 9 शक्ती दालमिलच्या परिसरातील सर्व नागरिकांना हा अर्धवट पुलाचा इतका त्रास होत आहे. शेकडो लोक या ठिकाणी राहत आहेत, मुलं या ठिकाणी राहत आहेत, शाळेकरिता या ठिकाणी शाळेची बस सुद्धा या परिसरामध्ये येत नाहीये. या ठिकाणी अनेक उच्च शिक्षित लोक या ठिकाणी राहतात. विशेष करून मी या ठिकाणी नागरिकांना सांगतो की जर येत्या 2-4-8 दिवसामध्ये सदरील पुलाचे काम जर नाही झाल्यास आम्ही तीव्र रूपामध्ये या ठिकाणी आंदोलन छेडू. परंतु आज जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे गेला असता त्यांनी आम्हाला एक अधिकारी दिला आणि त्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी स्थळ पाहणी केलेली आहे. अपेक्षा आहे की लवकरात लवकर हे काम होईल अशी अपेक्षा करतो. अन्यथा पुन्हा तीव्र प्रकारचे आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल असं मी राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहर जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव आणि माझे सहकारी असलेले नितीन भैया मेघावाले आम्ही सर्व या ठिकाणी आंदोलन छेडू असा इशारा देतो. मी राजेंद्र जाधव.